नमस्कार, मी अमोल जोशी. सकाळी 11च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आलेली आहे. ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. खासगी जीवन हा मूलभूत अधिकार आहे असं आज 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकारला सरकारी योजनांसाठी आधार कार्डाच्या सक्तीविषयी छोट्या खंडपीठांमध्ये निर्णय घेतला जाईल. या निर्णयानं रेल्वे किंवा विमान प्रवास आणि इतर सुविधांसाठी आधार कार्डची सक्ती करण्याचा सरकारच्या योजनांना मोठी खीळ बसणार आहे. जो आज 9 जजेस बेंच का जो फैसला आया है उसमें राइट टू प्राइवेसी को क्लियर कह दिया है कि ये जो आर्टिकल 21 फंडामेंटल राइट है, तो राइट टू प्राइवेसी वो 21 का पार्ट है, इसलिए ये भी एक फंडामेंटल राइट है। और जो पहले 8 जजेस की बेंच थी जिसमें 1954 में एमपी शर्मा में होल्ड किया था कि राइट टू प्राइवेसी इज नॉट ए फंडामेंटल राइट, उस जजमेंट को ओवररूल कर दिया। उसके बाद 1962 में जो दूसरी जजमेंट आई थी खड़ग सिंह की, उसको भी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ओवररूल कर दिया है। यानी कि 8 जजेस की बेंच और जो बाद में खड़ग सिंह की बेंच, दोनों को ओवररूल करके आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के 9 जजेस ने ये कह दिया है कि राइट टू प्राइवेसी इज अ फंडामेंटल राइट। अब जो बाकी इश्यूज हैं, जैसे दूसरे इश्यूज होते हैं कि वो फंडामेंटल राइट जब होल्ड हो गया तो आधार कार्ड या जितने और भी इश्यूज है जो इनकम टैक्स से रिलेटेड हैं, तो उनमें कोई भी ऐसी इन्फॉर्मेशन जो आपकी राइट टू प्राइवेसी को इन्फ्रिंज करेगी तो वो वायलेटिव होगी। क्योंकि पहले ये माना जा रहा था कि गवर्नमेंट को ये राइट है इंटरफेयर करने का राइट टू प्राइवेसी में भी, लेकिन अब जब ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने ये होल्ड कर दिया कि राइट टू प्राइवेसी इज ए फंडामेंटल राइट इनकॉर्पोरेटेड विद इन द पैरामीटर्स ऑफ आर्टिकल 21, इसका माना ये हुआ कि कोई भी ऐसी गवर्नमेंट की पॉलिसी या इंस्ट्रक्शन या रूल या रेगुलेशन या एक्ट जो प्राइवेसी को इंटरफेयर करेगा वो स्ट्रक डाउन किया जा सकता है। क्योंकि हमारे संविधान में क्लियर लिखा हुआ है कि कोई भी रूल रेगुलेशन जो फंडामेंटल राइट को इन्फ्रिंज करती हो तो दैट इज लायबल टू बी स्ट्रक डाउन, वो वायलेटिव है। इसलिए क्योंकि आज तक फंडामेंटल राइट नहीं था तो राइट टू प्राइवेसी का हनन हो सकता था, लेकिन आज क्योंकि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने क्लियर कर दिया है कि यह फंडामेंटल राइट है, इसका मायना ये हुआ कि अगर राइट टू प्राइवेसी इंटरफेयर होती है तो वो धारा प्रोविजन को स्ट्रक डाउन किया जा सकता है। तर आपण बघू शकतो अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. अत्यंत मूलभूत बदल याच्यामुळे देशामध्ये होणार आहेत. यापूर्वी ज्या ज्या गोष्टी सरकार सक्ती करू शकत होतं त्या गोष्टींना आता इथे सक्ती करता येणार नाही. जो मुद्दा खाजगी आयुष्याशी संबंधित असेल याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. रामराजे, सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आणि देशासाठी अत्यंत मूलभूत असा हा दुसरा निकाल आहे. काय तपशील याचे आतापर्यंत हाती येत आहेत? मूलभूत अधिकार, प्रायव्हसी हा आता मूलभूत अधिकार इथून पुढे असणार आहे. बिलकुल, आज महत्वपूर्ण हिअरिंग झालेली आहे, निकाल झालेला आहे. पण हा एक भाग झालेला आहे, आणखीन एक हिअरिंग होणं बाकी आहे. परंतु आज संपूर्ण 9च्या 9 खंडपीठाने सांगितलेलं आहे की प्रायव्हसी म्हणजे की गुप्तता राखणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. आणि सरकार जे सांगत होतं की गुप्तता राखणं हा नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही, त्यामुळे कोर्टामध्ये सरकार हे तोंडघशी पडलेलं आहे. सरकार आपली बाजू वारंवार मांडत होतं, मात्र त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं समाधान अजिबात झालेलं नाहीये. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की प्रत्येकाचं खाजगी आयुष्य आहे, प्रत्येकाच्या हाताचे ठसे, अंगठा, डोळे या संदर्भात जेवढी इंद्रिय आहेत तर त्या सर्व इंद्रियावर अधिकार हा केवळ त्या व्यक्तीचा आहे, त्या नागरिकाचा आहे. बिलकुल. रामराजे आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. सध्या आपल्याबरोबर दिलीप तौर आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत ते. दिलीपजी, काल देखील कालच्या निर्णयाचा अत्यंत सोप्या भाषेत तुम्ही अर्थ झी 24 तासच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलेला होता. आजचा निर्णय सुद्धा अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा आहे. कसं आपण या निर्णयाचा अर्थ सांगू शकाल? खास करून ही प्रोसिडिंग आधारच्या संदर्भात चॅलेंज करण्यात आलेली होती. अगोदर हे जे केस आहे ही 3 जजेसकडे चालू होती आणि जस्टिस चेलमेश्वरनी एक असा व्ह्यू घेतला की हा इश्यू आपण एकाच वेळेस संपून टाकूया, म्हणून त्यांनी हे केस 9 जजेसकडे पाठवली. चीफ जस्टिसला विनंती केली आणि चीफ जस्टिसनी 9 जजेसची स्थापना केली होती ह्या केसमध्ये. याच्यामध्ये आज 9 जजेसनं
सगळ्यांनी म्हणजे युनॅनिमसली म्हणजे एकत्रितपणे असं निर्णय दिलाय की राईट टू प्रिव्हसी हा एक फंडामेंटल राईट आहे कॉन्स्टिट्यूशन मधला आणि तो कोणी ब्रीच करू शकत नाही. परंतु यातला जो दुसरा एक भाग आहे की याचा इफेक्ट आधारवर काय होऊ शकतो, कारण ही केस राईट टू प्रिव्हसीचा इश्यू जो सुप्रीम कोर्टमध्ये आला हा आधार केसमुळे आलेला आहे. जे काही गव्हर्नमेंटनं आधारचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं त्या चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये की आधार तुम्ही पॅन कार्डला लिंक करा, बँकेला लिंक करा, हे जे इश्यू होते त्यामुळे काही पिटिशनर्सनी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती की जर तुम्ही आमचा आधार ज्यामध्ये आमचे हाताचे ठसे आहेत आणि आमच्या डोळ्याचे म्हणजे काही स्कॅन तुम्ही केलेले आहेत आयबॉल्स, तर तुम्ही जर हे असे कनेक्ट केले तुम्ही पॅन कार्ड सोबत आणि बाकी इतर इन्स्ट्रुमेंट सोबत, तर तो आमच्या प्रिव्हसीचा भंग होतो त्या ठिकाणी, असं त्यांनी एक सबमिशन केलेलं होतं. तर आता हा जो दुसरा पार्ट आहे की आधार जर राईट टू प्रायव्हसी जर फंडामेंटल राईट असं जर डिक्लेअर केलं असेल सुप्रीम कोर्टनी, तर याचा इफेक्ट आता आधारवर काय होऊ शकतो किंवा आधारशी रिलेटेड सुप्रीम कोर्टने काय फाइंडिंग्स दिलेले आहेत ते ह्या जजमेंटमध्ये बघणं खूप महत्वाचं ठरेल. त्यामुळे जरी राईट टू प्रिव्हसी हा फंडामेंटल राईट होताच आहेच आणि जरी तो आज डिक्लेअर जरी केला असेल सुप्रीम कोर्टने, तर याच्याशी रिलेटेड आधारवर याचा काय परिणाम होतो हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंही एक जे वेणुगोपाल म्हणून आहेत, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बाजू त्यांनी रिप्रेझेंट केली सुप्रीम कोर्टासमोर, त्यांचं स्वतःहून असं आर्ग्युमेंट होतं की त्यांनी काही डिनाय नव्हतं केलं की राईट टू प्रिव्हसी हा फंडामेंटल राईट नाही असं त्यांनी म्हटलं नव्हतं, पण त्यांनी म्हटलं होतं की राईट टू प्रिव्हसीचे डिफरंट अजून फॅसेट्स आहेत, तुम्हाला त्यामध्येही जाऊन बघावं लागेल. तर इनफॅक्ट हे जजमेंट आपल्याला पूर्णपणे वाचून याचा आधारवर काय इम्पॅक्ट होतं हे बघणं गरजेचं आहे. बिलकुल दिलीपजी, दुसरा जो यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की राईट टू प्रायव्हसी बाबत निर्णय देताना आधीचे जे 1962चा आहे 1964 या काळातले जे सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय आहेत ते ओव्हररूल करून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मागच्या वेळी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला आधारभूत धरून ज्या ज्या गोष्टी होत होत्या आपल्या देशामध्ये त्यातल्या कुठल्या गोष्टींवर आता ते सगळे जुने निर्णय ओव्हररूल करून हा निर्णय दिल्यामुळे त्याचे काय पडसाद उमटू शकतात. हे बघा, ज्यावेळेस जस्टिस चेलमेश्वरच्या समोर याची हिअरिंग चालू होती त्यावेळेस पिटिशनर तर्फे श्याम दिवान जे सिनियर काउन्सिल आहेत हे आर्ग्युमेंट करत होते आणि त्यावेळेस कोर्टाच्या असं लक्षात आलं की त्यांना ह्या जजमेंट जे आहेत जे ऑलरेडी फील्ड ऑक्युपाईंग जजमेंट्स आहेत राईट टू प्रिव्हसीवर, त्यामुळे त्यांना कुठेतरी डिफिकल्ट होत आहे किंवा हा इश्यू डिसाईड करायला काहीतरी डिफिकल्टी आहे आणि प्रिसाइजली त्या कारणामुळे त्यांनी विनंती केली चीफ जस्टिसला की तुम्ही लार्जर बेंचची स्थापना करा ज्यामुळे हा इश्यू कायमस्वरूपी निकालात काढण्यात येईल, म्हणजे असे हा इश्यू परत येणारच नाही आणि कोर्टाचाही टाइम यामुळे जाणार नाही. आणि त्या अनुषंगानेच ही 9 जजेसची स्थापना करण्यात आली होती. आता 9 जजेसच्या ह्या जजमेंटमुळं बाकी जे काही सिमिलर लोअर बेंचचे किंवा कमी नंबर इन बेंचचे जजमेंट्स असतील त्याला काही अर्थ राहिलेला नाही, कारण दे हॅव बीन हेल्ड ॲज अ सेट असाइड बाय द कोर्ट, ओव्हररूल बाय द कोर्ट. तर त्याला काही आता अर्थ राहिलेला नाहीये. रिअल क्वेश्चन जर आजच्या जजमेंटशी रिलेटेड बघायचं असेल तर राईट टू प्रायव्हसी हा एक इश्यू आहे, पण रिअल इश्यू आधार आहे. रिअल इश्यू आधार आहे की याचा आधारवर काय परिणाम होतो हे जजमेंटमध्ये बघणं गरजेचं. ते आपल्याला आज त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही, कदाचित दुपारपर्यंत जजमेंट लोड होईल, आपण संध्याकाळी याच्यावर व्यवस्थितपणे बोलू शकू की आधारवर याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. ओके, धन्यवाद दिलीपजी. झी 24 तासला तुम्ही हा सगळा निर्णय समजावून सांगितला आणि सातत्याने तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत हा निर्णय आम्हाला समजावून सांगता, त्यामुळे प्रेक्षकांना सुटसुटीतपणे हा निर्णय काय आहे हे समजायला मदत होतीये. रामराजे, तुमचेही धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.